शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल। मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता, इतक्या संख्येने जे गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले? मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं 300-500 रुपये देऊन, आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोटं रिझन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे। या मोर्चाचा आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे, याचा काही संबंध नाही आहे। आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचे आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तियाज जलीलने भावना दुखवणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होता। हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे, याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग 2 ची जमीन, एससी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कुणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही। हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय शिरसाट साहेबांच्या 2 मुलांचं नाव आहे, ज्यांच्या नावाने ती 10 एकर जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली। मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं, पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं। आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय शिरसाट साहेबांनी, त्यांना माहित आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं। त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे, दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती, पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात तर कशा प्रकारे ते मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले। गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले आहे। तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे, करा तुम्ही। पोलिसांवर दबाव टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर अॅट्रॉसिटीचा केस केला, मी फेस करेल, मी पडून जाणारा माणूस नाही आहे। मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा अॅट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे, होणारी नाही आहे, कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही, या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी FIR रजिस्टर केलेले आहे। मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफॉमेशन केस की आमचे मंत्री इतके आहे, चांगले आहे, की ते स्वच्छ स्वभावाचे आहे, काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे, हे पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे। हे लोकांना बिन लोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का? एकदा FIR झाल्यानंतर काही नियमावली असते, काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बडा काढला तर इम्तियाज जलील अरेस्ट होणार करते। त्यांना माहित आहे, मलाही माहित आहे, त्यांच्या समाजाला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे पैसे कुठून आले होते। आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असं करा, आता भडकल गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा, अजून तुम्हाला संजय शिरसाट पैसे देते। आपल्या आता घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना, मग घ्या संजय शिरसाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही। त्यातल्या काही लोकांनी तुमच्या घरावर हल्ला करण्याची भाषा केली, पोलिसांनी कारवाई केली नाही, आमच्या पद्धतीने घरात शिकवू प्रसंगी घरावर कधी करणार सांगा, कधी करणार सांगा। हे मला असे चिल्लर चालणार हे जे धमक्या देणारे आहे ना तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे, कुठे करायचे आहे। हे सगळ्यांना मी बघितलेले आहे, किरायचे टट्टू आहे, पैसे दिले ना तर माझ्या घरासमोर नाचतील, माझ्या घरावर हल्ला करणार, कधी करणार सांगा तुम्ही। आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही। अशा प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना, ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये इम्तियाज जलील उत्तर देईल तुम्हाला। काही लोकांचं असं म्हणणं आहे की इम्तियाज जलील यांनी जर मग तो शब्द वापरला आहे तर ते माफी का मागत नाही का? सरकारकडून घ्या माफी। सरकारमध्ये तुमचे बाप बसलेले आहे का?
या सरकारने हे काढलेलं आहे डॉक्युमेंट, ज्याला मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे. या सरकारकडून माफी मागा ना. हे त्यांना माफी काही नाही पाहिजे. त्यांना ते 7 कोटी रुपयाच्या फाईलवर सिग्नेचर पाहिजे म्हणून हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे. 7 कोटीचा खेळ आहे. आणि 7 कोटीच्या नंतर जे रमाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये जे घोळ करणार आहे, आता मी आपल्या मार्फत स्पष्टपणे सांगतो. मोर्चा झाला, आता वाट बघा काही दिवसानंतर. तर तुमची वाट कशी लावतो मी की रमाई घरकुल योजनेमध्ये कशा प्रकारे बोगस फाईल्स तयार करण्यात आलेले आहे. कोणकोणत्या नेत्यांनी, एक नेत्यांनी 500 फाईल्स. एका फाईलमध्ये किती पैसे मिळतात? 2.5 लाख रुपये देतात. किती? गोरगरीब एससी समाजातले, गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना. नेताजी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये 1 लाख रुपया, काही नेते तर असे आहे की 1.5 लाख रुपये आपल्या खिशात 500 फाईल्स तयार करत आहेत. बोगस फाईल्स, बाहेर राहणारे, काही देणं घेणं नाही, संबंध नाही आहे, पण फाईल्स तयार केलेल्या आहे. मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब, जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोध डीजी अँटी करप्शन ब्युरो सीबीआय पर्यंत पोहोचू शकतो, तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मी सगळे पुराव्यासहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून, बोगस डॉक्युमेंट्स तयार करून, आणि पुराव्यासहित. मी पुरावा नसला तर मी बोलत नाही. सगळे पुरावे मी सादर करणार आहे. हे जे जितके स्टेजवर मंडळी होती ना, इम्तियाज जलील करते, हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे, आमच्या बुद्धिस्ट समाजाचे पैसे आम्ही खात आहे, आम्हाला कोणी विचारण्याची हिंमत नाही होती. विचारणार नाही, पण मी विचारणार तुम्हाला. 7 कोटी रुपये मिळाले ना, तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे, मोठ्या गाड्या घेणार आहे, करके तुमच्या 7 कोटीच्या हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे. नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे. 7 कोटी काय प्रकरण आहे? थोडं आणखी खोलून सांगा. समाज कल्याण विभागामार्फत एक स्कीम, कोणते मंत्री होते? हंडोरे साहेब, चंद्रकांत हंडोरे साहेबांनी एक खूप चांगली स्कीम सुरू केली होती. एससी समाजामध्ये एंटरप्रिन्योरशिप, बिझनेस डेव्हलप करण्यासाठी एक स्कीम तयार करण्यात आली होती. 7 कोटी रुपयाची ते स्कीम असते. एक प्रपोजल तयार करा, एक प्रपोजल तयार केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होतो आणि त्याचे पैसे मग ते फेज वाईज आपल्याला मिळते. अनेक लोकांनी काय केलेले आहे, माझ्याकडे एक उदाहरण पण आलेलं आहे की 7 कोटी उचलले, तिथे 2 लाख रुपयाचं पण काम नाही केलं तिथे, आणि त्यांना वाटलं की आम्हाला कोण प्रश्न विचार करू शकतो, आम्ही तर समाजाचे मोठे नेते आहेत. मी त्यांना सांगितलं होतं जेव्हा माझ्याकडे आले होते की साहेब तुम्ही सेक्रेटरी साहेबांना बोला. मी बोला मी बोलतो, पण प्रामाणिक आपल्या समाजाशी राहा आणि कमीत कमी 20-25 आपले समाजाचे, बुद्ध समाजाचे गोरगरीब मुलं आहेत, त्यांना नोकऱ्यासाठी तुम्ही ह्या पैशाचा वापर करा. नाही केलं, आणि आता हे सगळं ते 7 कोटी रुपये आपले परिवार कल्याण मंत्री त्याच्यावर साईन करतात. परिवार कल्याण मंत्री म्हणजे समजलं ना, जे विट्स पण घेतले, MIDC पण घेतलं, जमीन पण घेतली, एससी समाजाची जमीन पण घेतली आजच्या नावावर. समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. आपण अडचणीमध्ये आलं तर मी समाजाचा उपयोग करून कसा घ्यायचा आहे. स्टेजवरचे सगळे ती लोक आहेत का 7 कोटी रुपयांचे लाभार्थी? पूर्ण तेच आहे. ते काही 7 कोटीवाले आहे आणि काही रमाई घरकुल योजनेचे आहे. आता कमिशनर साहेबांना मी विचारतो, तुम्ही पण विचारा कमिशनर साहेबांना, कुणाला दिली तुम्ही हे फाईल्स तयार करण्यासाठी? हे कुणाला दिलेले आहे? तेच नेते आज जो स्टेजवर उभे राहून नाही का इम्तियाज जलील मुर्दाबाद बोलत होते ना, ते धमकवण्याचा प्रयत्न करत होते. इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढा, मी गप्प बसणार नाही. माझी मोहीम मी सुरू ठेवणार आहे. 7 कोटीचे किती पहिले आहेत आणि रमाईचे किती पहिले? आता 7 कोटीच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की जे सेक्रेटरी आहे समाज कल्याण विभागाचे, त्यांनी इन्क्वायरी केलेली आहे आणि त्याच्यातून हे निष्पन्न झालेलं आहे की हे लोकांनी जे पैसा उचललेला आहे त्याचा उपयोग बरोबर केला नाही. FIR रजिस्टर करण्याचा पर्यंत त्यांनी अहवाल दिलेला आहे. पण हे जे नेते मंडळी आहे ज्यांच्या पायावर हे सगळे बसलेले आहे की साहेब आम्हाला वाचवा, आम्ही घेतले होते 7 कोटी, चेन घेतली, गाड्या घेतले,
फिरून आले तर तुम्ही आता बाहेर काढा की ते जे सेक्रेटरीने अहवाल दिलेला आहे की यांच्यावर FIR रजिस्टर करा, तर त्यांना वाचवण्यासाठी कोणकोणते हे स्थानिक नेते मंडळी आहे हे सगळ्यांना घेऊन गेले कुणाकडे की एकनाथ शिंदे साहेब, हे लोकांनी आपले पैसे खाल्लेले आहेत, राहू द्या ना, तर त्यांच्यावर कारवाई कशा करतात? मग एकनाथ शिंदे साहेब तर मग आहेच खोके बहादूर, तर त्यांनी सांगितलं हो काही नाही होणार. आज त्यांनी मोर्चा काढण्यात त्यांची प्रमुख मागणी होती कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना आणि तुम्हाला अटक करण्यात यावी. अरे थोडासे शिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. थोडेसे शिकलेले असते ना, जे स्टेजवर उभे राहणारे जे लोक होते त्यांना कळलं असतं की FIR झाल्यानंतर आपण मोर्चा काढल्यामुळे कोणाला अरेस्ट होत नाही. तुम्ही काढलं मोठं मोर्चा, मग मला अरेस्ट, मी उद्या मोठा त्याच्यापेक्षा 10 पटीने मोर्चा मोठा काढू का की मला अरेस्ट होऊ नये? मग पोलीस त्याप्रमाणे कारवाई करणार का? त्यानं करायला पाहिजे. थोडं शिक्षण घेतलं असतं तर त्यानं कळलं असतं की नियम असते, काही प्रोसिजर्स असते, इन्क्वायरी असते, त्याच्यानंतर हे सगळं कारवाई होतं. नाही आता अटॅक करा, आता अटॅक करा. पोलिसांकडून काही चौकशी तुमची इन्क्वायरी झालेली आहे का? आता असं म्हणाले की आता मोर्चा झाला, आता वाट बघा, आणखी बाहेर काढणार. आणि हे जे संजय शिरसाट साहेब करत आहे ना की इम्तियाज जलीलवर डिफॉर्मेशन, हे कशासाठी केलं माहित आहे का आपल्याला? की विधानसभेचा अधिवेशन सुरू होत आहे 30 तारखेपासून. जेव्हा कोणी हे मुद्दा विधानसभेवर उचलेल तर ते उभे राहून काय म्हणणार, हो ते सगळं खोटं बोललो होतो, त्याच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, मानहानीचा दावा. शिरसाट साहेब, ते मान काही नाही आहे, ते मनी आहे. मनी हानी जे झालेली आहे ना आपली, त्याच्यासाठी तुम्ही हे सगळं केलेले आहे. पण मी काही दिवसानंतर अजून बॉम्ब फोडणार. तुम्हाला असं वाटेल की बाबा बॉम्ब आतापर्यंत काय फोडत होते, ते छोटे छोटे लोंगी पटाखे होते, आता बॉम्ब फोडणार आहे. वाट बघा. तुम्हाला पोलिसांनी काही विचारपूस केली त्या 3 गुन्हा दाखल प्रकरणामध्ये, किंवा तुम्हाला तुमच्याकडे कोणी आलं होतं का? कशाला मी पोलिसांना जबाब देऊ? तुम्ही माझ्यावर खोटे केसेस दर्ज करणार. याचा अगोदर त्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या बोलण्यावर इलेक्शनच्या दिवशी खोटा एक केस रजिस्टर केले. दुसरा मंत्र्यांच्या बोलण्यावर हे अॅट्रॉसिटीचे केस रजिस्टर केले. मग माझ्याकडे काही काम राहिलं नाही का? मी जाऊन बेल घेऊ? मी तुमचा जबाब देण्यासाठी तुम्ही केलं. आता तुम्हाला काय कारवाई करायची आहे करा तुम्ही.